जगातील अद्भुत चमत्कार नक्की आहे कुठे? वेगवेगळ्या धर्मातील लोक देवाला वेगवेगळ्या ठिकाणी शोधतात. कुणी मंदिरात, कुणी मशिदीत, कुणी चर्चमध्ये, तर कुणी ध्यानात किंवा निसर्गात. प्रत्येकाच्या शोधाची दिशा वेगळी असली तरी उद्दिष्ट एकच असतं, त्या अदृश्य शक्तीला स्पर्श करण्याचं. कुणी त्याला मूर्तीत पाहतो, कुणी प्रकाशात, कुणी शास्त्रात, तर कुणी करुणेच्या भावनेत. पण शेवटी जाणवतं देव बाहेर नाही, तो आपल्या मनातच आहे. तो प्रत्येक चांगल्या कृतीत, प्रामाणिक विचारात आणि प्रेमळ नजरेत प्रकटतो. म्हणूनच खरा शोध हा मंदिराचा नाही, तर स्वतःच्या अंतःकरणाचा आहे. जगात बरेच चमत्कार आहेत म्हणतात. इजिप्तचे पिरॅमिड्स, चीनची महान भिंत किंवा आपल्या भारतातील ताजमहल. हो, हे सारे चमत्कारच आहेत. पण खरा चमत्कार अजून कुठेतरी दडलेला आहे. असा चमत्कार जो प्रत्येक क्षणी कार्यरत आहे, जो झोपत नाही, थकत नाही, थांबत नाही. असा चमत्कार ज्याच्याशिवाय जगणं अशक्यच आहे. हा चमत्कार प्रयोगशाळेत नाही, हा चमत्कार मंदिरात नाही, तो आहे अगदी तुमच्यात आणि माझ्यात. होय, जरा शांत व्हा. आपला श्वास एकाग्रतेने ऐका. त्या श्वासाच्या प्रत्येक ठोक्याच्या लयीत देव बोलतोय. हो, जगातील सर्वात अद्भुत चमत्कार म्हणजे तुम्ही स्वतः. तुमचं शरीर, तुमचा श्वास, तुमचं अस्तित्व हीच तर देवाची सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. देहात दडलेलं दैवत. कधी स्वतःकडे लक्षपूर्वक पाहिलं आहे का? या देहात चाललेलं अदृश्य संगीत ऐकण्याचा प्रयत्न केला आहे का? आपण रोज आरशात स्वतःकडे पाहतो, पण त्या आरशात दिसतं ते फक्त बाह्य रूप. आत मात्र अनंत चमत्कार घडत असतात. देवाने स्वतःच्या हाताने घडवलेले. मानवाचं शरीर म्हणजे एक मंदिरच. चाकाच्या टायर प्रमाणेच आपले पाय धावत असतात, पण त्यांचे तळवे कधी झिजल्यासारखे वाटत नाही. जणू काही अदृश्य शक्ती सतत त्यांना पुनर्जीवित करत राहते. आपल्या शरीरात 70% पाणी असूनही ते पाणी अबाधित राहते, कारण प्रत्येक पेशीला देवाने दिली आहे एक अद्भुत सीमा. एखादी वस्तू आधाराशिवाय उभी राहू शकत नाही, पण हे शरीर स्वतःचा तोल स्वतःच राखते, हालचालीमध्ये आणि झोपेमध्ये सुद्धा. आपलं हृदय ही तर सृष्टीतील सर्वात अद्भुत यंत्रणा. कोणतीही बॅटरी कायम चालत नाही असं म्हणतात, पण हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत न थकता, न थांबता धडकत राहतं अविरत. आपल्या शरीरातील रक्त न थांबणारं प्रवाहगीत. कोणताही पंप इतका टिकाऊ नाही, पण हा अंतर्गत प्रवाह आयुष्यभर एकही थेंब विसावा न घेता अविरत चालत राहतो आणि आपल्याला जिवंत ठेवतो. आपले हे डोळे निसर्गातील सर्वात परिपूर्ण कॅमेरे. ते ना झिजतात ना विसरतात. प्रत्येक रंग, प्रत्येक क्षण या डोळ्यांच्या स्मृतीत कोरला जातो. आपली जीभ ही प्रयोगशाळा नसूनही हजारो चवींची ओळख देते. ईश्वराने दिलेली आपली त्वचा जणू संवेदनांचा दरबार. अगदी हलका वारा, हलकीशी ओल, प्रेमाचा स्पर्श, सगळं ती ओळखते. आवाजाचा हा कंठ तर चमत्कारच आहे. त्यातून निर्माण होणारा स्वर, त्यातून निर्माण होणारा राग, त्यातून निर्माण होणारी प्रार्थना आणि त्यातून निर्माण होणारी हाक, सगळं काही एकाच श्वासात. आपले कान हे फक्त आवाज ऐकत नाहीत, तर अर्थ जाणतात, भावना ओळखतात, माणसांमधला संवाद जिवंत ठेवतात. या सर्व यंत्रांमध्ये उच्च आहे ती आपली बुद्धी. होय, ही बुद्धी ना कुठल्या प्राण्याजवळ आहे ना कुठल्या यंत्राजवळ आहे.
ती आहे फक्त माणसाकडे. संगणकामध्ये किती मोठं स्टोरेज येऊ द्या, परंतु खरं स्टोरेज, खरी साठवण्याची क्षमता ही आपल्या मानवाच्या बुद्धीतच आहे. या सर्व यंत्रणा, या अद्भुत प्रणाली कोणी बनवल्या? कोणती प्रयोगशाळा इतकी अचूक आहे की एकही चूक होऊ देत नाही? उत्तर एकच, तो ईश्वर. तोच शिल्पकार, तोच अभियंता आणि तोच वैज्ञानिक. आपण रोज देव शोधतो मंदिरात, मूर्तीमध्ये, पुस्तकात, पण सर्वात मोठे मंदिर म्हणजे हा आपला देह. यातील प्रत्येक पेशी, प्रत्येक श्वास, प्रत्येक ठोका हे देवाचं अस्तित्व गात असतात. तुम्हीच तो चमत्कार आहात ज्याला देवाने स्वतःच्या रूपात निर्माण केलं आहे. देहात दडलेलं दैवत ओळखा. तेथेच तो देव शांत आहे, परिपूर्ण आहे आणि देहातील देवच अमर आहे. हाच तर आहे जगातील अद्भुत चमत्कार. मित्रांनो, आपल्या नादमय मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.